पासून शनिवार पर्यंत मॅचची वाट पाहणं हे आहे क्रिकेट. घरातले ओरडतात म्हणून खोटं सांगून खेळायला जात आहे हे आहे क्रिकेट. संघामध्ये जागा मिळो अगर ना मिळो संघाच्या विजयामध्ये सामील होणं हे आहे क्रिकेट. गावासाठी आपल्या वाडीच्या सन्मानासाठी मैदानामध्ये जीव तोडून हे आहे क्रिकेट. सामन्याला सुरुवात होते. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सार्थक 11 वर्सेस आई कात्रा देवी या दोन संघादरम्यान. यावेळेस मात्र दोन्ही संघांना भरपूर कष्ट करावे लागतील. स्वैर मारा येथे पाहायला मिळतो. या गोलंदाजाकडून पहिला चेंडू स्वैर पद्धतीने फेकला होता. तो कोण रे? सुमित याच्या माध्यमातून स्वैर माऱ्याने षटकाची सुरुवात केली जाते. ती सुमित याच्याकडून संघाचं खातं खोललं जात आहे. डावकुरा फलंदाज ओमकार सलामीसाठी आलेला आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स पद्धतीने फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु यश काय त्याला मिळत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. या चेंडूवरती कुठलीच धाव आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. यावेळेस मात्र प्रेक्षक जिकडे पाहावे तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच क्रिकेटची एक जान. यावेळेस सुमित पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस पुन्हा एकदा आखुडे टप्प्याचा चेंडू होता परंतु स्वैर पद्धतीने फेकलेला चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये परंतु पंच वाईड चेंडू घोषित करताना पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळते. अंतिम फेरीमध्ये पहिला संघ दाखल झालाय तो चिन्मय राजे दिमागदार पद्धतीने अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ते ओमकार याला निश्चितच माहित आहे की आपण सामन्याला कधीही सामन्याची सूत्र आपण बदलू शकतो कारण मैदानावरती जर आपण टिकून असेल तर कुठच्याही चेंडूला कशाही पद्धतीने आपण खेळू शकतोय. ओमकार निश्चितच ओळखून मागील सामन्यामध्ये देखील अशीच भरीव कामगिरी ओमकार याने केली होती. चौकारांची आतषबाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. यावेळेस मात्र फलंदाजाकडून येथे चूक घडते. हलक्या पद्धतीने चेंडू ठेवला होता. गोलंदाजी करताना बॉलिंग मार्कवरती सज्ज होता आणि सुंदर पद्धतीने आपल्याच गोलंदाजीवरती एक झेल टिपतोय. हा गोलंदाज युवा गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय. कर्णधाराचा निर्णय सार्थकी ठरवला जातोय त्याच्याकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज असेल तो कोण रे? सुनील. मोबाईल लाव चार्जिंगला. मोबाईल चार्जिंगला लाव. पुन्हा एकदा सुमित चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू पुन्हा एकदा स्वैर मारा. वारंवार स्वैर चेंडू फेकले जात आहेत ते सुमित याच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. जर आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत जर दाखल करायचं असेल तर पुढील चेंडू पुन्हा एकदा सुमित याचा. यावेळेस मात्र सन्मान दिला जातोय चेंडूला. कुठलाच मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. या फलंदाजाला जकडून ठेवलं जातं या चेंडूवरती. धावसंख्या होते ती 1 गडी बाद. आतापर्यंत 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर. पुन्हा एकदा स्वैर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 धावांची भर पडते. धावसंख्या होते आतापर्यंत 5. बॉलिंग मार्क करा धावा.
अजून देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहूया उर्वरित 18 चेंडूंवरती किती धावा वसूल करतोय तो आई कात्रा देवी संघ. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. आतापर्यंत हा निर्णय त्यांचा सार्थकी आपल्याला ठरताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन येतोय तो संतोष. एका अनुभवी असा गोलंदाज असेल. अनुभव या सामन्यामध्ये पणाला लावतोय. चेंडूला भिरकावलं जात आहे लेक्साच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या दिशेने येतोय. एकूण 2 धावा वसूल केल्या जातात त्या ओमकारे याच्या माध्यमातून. निश्चितच सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. ओमकारे याच्याकडून एक छोटी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता परंतु तो असफल ठरतोय. पुन्हा एकदा संतोष. सुवैर मारा पाहायला मिळतोय. यावेळेस थोडीशी लय बिघडताना इथे पाहायला मिळतंय. संतोष याची तितकाच नौका असा फलंदाज असेल तो. फलंदाजी करण्यासाठी सज्ज डावकुरा असा फलंदाज ओमकार. पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज संतोष. पाहूया या चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जातोय. यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीने फेकलेला चेंडू. कुठलीच धाव मिळत नाही. धावसंख्येमध्ये कुठलाच फेरबदल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. वरती सज्ज पाहून मानावं लागतंय ते ओमकार याला. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 11 धावा. वारंवार पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना ऑफसाईडच्या दिशेने 4 खेळाडू येथे तैनात केलेले आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव येथे वसूल केली जाते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते आतापर्यंत 12. 1 गडी बाद 12. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. ते ओमकार याला जकडून ठेवलं जात आहे. ते संतोष याच्याकडून एक धावसंख्येत भर पडते. एका धावेची धावसंख्या होते ती. दुसऱ्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर. 1 गडी बाद 13 धावा. शेवटचा बॉल अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस चेंडू भिरकावला जातोय तो पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात होतोय. पाहूया धाव बाद होतो का तो. अपील केलं जात आहे. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत. नॉट आउट पंच घोषित करताना 2 धावा येथे वसूल केल्या जातात त्या ओमकार आणि सुनील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत 1 गडी बाद 15 धावा. काय ते नाही होईल आता. तिसरं षटक घेऊन येतोय तो नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती सज्ज सत्यवान. यावेळेस मात्र लेक्साच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. छोटा पॅकेज बडा धमाका. पाहूया उर्वरित चेंडूंवर ते पाहायला मिळतो का. तो या गोलंदाजाकडून सत्यवान पहिला चेंडू फेकला होता. 1 धाव खर्च केली होती या गोलंदाजाने. पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चेंडू टोलवला जातो लेग साईडच्या दिशेने. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील घेण्याचा त्याचा प्रयत्न असेल परंतु
धाव काय मिळत नाही आहे. पुन्हा एकदा सत्यवान लेक्साच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. एक धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र चेंडूला इकडून तिकडे पाहताना क्षेत्ररक्षक तिसरी धाव देखील येते पाहायला मिळते. एकूण 3 धावा येथे वसूल केल्या जात आहेत त्या ओमकार आणि सुनील या दोन्ही फलंदाजांकडून. तसेच या स्पर्धेसाठी आपल्याला प्रवीण जोशी यांनी देखील 1000 रुपयाचं रोख अशी देणगी त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यांचं देखील आम्ही येथे आभार मानतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पण क्षेत्ररक्षक चकमा दिला जातो या चेंडूकडून, परंतु 2 धावा काही क्षेत्ररक्षक रोखू शकत नाही आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते आतापर्यंत 1 गडी बाद 22 धावा. अजून देखील या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 3 सत्यवान फेकताना इथे पाहायला मिळतंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया. थोडासा गडबड पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु दोन्ही फलंदाज एक चोटी धाव वसूल केली जाते. या दोन्ही फलंदाजांकडून थोड्याशा दमलेल्या अवस्थेमध्ये दोन्ही फलंदाज येथे आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू टोलवला होता तो लेक्साच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तेथे देखील तैनात पाहायला मिळाला, परंतु एक झेल बाद करण्याची संधी होती, परंतु येथे झेल सुटला जातोय. धावसंख्येत एकादशीची भर पडते. धावसंख्या होते आतापर्यंत 24 धावा. अजून देखील 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हाणामारीचं षटक असेल. पाहूया या हाणामारीच्या षटकामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून. ओमकार आणि सुनील ही जोडी मैदानामध्ये अजून देखील मैदानामध्ये टिकून पाहताना दिसते. तसेच सलामीसाठी जो आलेला ओमकार मैदानामध्ये खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र संघाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल या दोन्ही फलंदाजांकडून. नवीन गोलंदाज अंतिम षटक हाणामारीचं षटक मोठे फटकेबाजी करावी लागेल या षटकामध्ये. राहुल या दोन्ही फलंदाजांना पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये कायसा बदल करतोय. चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. झेलबाद करण्याची संधी होती, परंतु येथे संधी हुकलेली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल ठरतोय. यावेळेस मात्र एक जीवदान पाहायला मिळतंय ते ओमकार याला. या जीवदानाचा फायदा कशा प्रकारे उठवला जातो या उर्वरित 5 चेंडूंवरती तो आपल्याला पाहायचा आहे. पुढील चेंडू राहुल याचा सामना करेल तो ओमकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. काही चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आतापर्यंत 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील येथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते आतापर्यंत 1 गडी बाद 28 धावा. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहूया या उर्वरित 4 चेंडूंवरती कशा प्रकारची फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. सीमारेषा नजीक असलेल्या खेळाडूंना थोडासा पुढे येण्याचा सल्ला दिला जातोय तो गोलंदाजाकडून. यावेळेस मात्र निर्धाव पद्धतीने फेकलेला चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. कुठलीच चूक पाहायला मिळत नाही यष्टीरक्षकाकडून.
पुन्हा एकदा राहुल, यावेळेस मात्र हाही चेंडू येते. निर्धाव पद्धतीचा चेंडू, परंतु येथे एक धाव बाद होतोय. दुसरा धक्का मिळतोय ओमकार्याच्या रूपात. यावेळेस मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना राहुल जखडून ठेवलं जात आहे. ते ओमकार्याला मोठे फटके खेळता आले नाहीत. या षटकामध्ये ओमकार्याला सलामीसाठी जो आला होता मैदानामध्ये, यावेळेस धाव बाद होऊन परततोय मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का. अजून देखील या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या उर्वरित 2 मनोज, नवीन फलंदाज मनोज असेल. यावेळेस स्ट्राईकला असेल तो सुनील. पाहूया कशा पद्धतीने चेंडू खेळला जातोय तो. राहुल याचा अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस चेंडूला धाडलं जात सरळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली तैनात होता, परंतु कुठलीच सोपा झेल घेण्याचा प्रयत्न होता साहिल याच्याकडून. मागील सामन्यामध्ये देखील अशा प्रकारची एक चूक पाहायला मिळाली होती. तशाच प्रकारची चूक या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा वसूल केल्या जात आहेत त्या सुनील याच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तर सुनील. आणि या चेंडूवरती मात्र धाव बाद होतोय. अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला गेला होता तो. राहुल याच्याकडून धाव बाद होऊन परततोय. धाव संख्या होते ती 3 गडी बाद 30 धावा. विजयासाठी उद्दिष्ट ठेवलंय ते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली ते आपल्याला सार्थक 11 या संघाकडून. 4 षटकामध्ये जकडून ठेवलंय ते 30 या धावसंख्येवरती. विजयासाठी उद्दिष्ट ठेवलंय ते 31 धावांचं. पाहूया या 31 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय तो सार्थक 11 संघ. एक माफक असं आव्हान आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण शेवटच्या चेंडूपर्यंत देखील सांगू शकत नाही की कुठचा संघ सामना जिंकू शकतो, कारण मागील काही सामन्यांमध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारचे सामने पाहायला मिळाले. 27 धावा देखील येथे डिफेन्स करताना एक औष 11 संघ हा मागील सामन्यामध्ये 27 धावा देखील डिफेन्स करताना त्या संघाला त्या धावा देखील त्यांना बनवता आल्या नव्हत्या. तशाच प्रकारच्या सामन्याची अपेक्षा असेल या क्रीडा उपस्थित सर्व रसिकांना. डॅम्बिस्कार्टी क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य अशी भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा खरवते प्रीमियर लीग पर्व पहिल्या पर्वातील अंतिम दुसरा सेमीफायनलचा सामना. पहिला सेमीफायनलचा फायनल. बॅट्समॅन लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपल्याला लगेचच फायनलचा सामना देखील आपल्याला इथे खेळवायचा आहे. सलामीची जोडी येते मैदानामध्ये. कोण रे? सलामीची जोडी मैदानामध्ये प्रदीप आणि रुपेश. पाहूया कशा प्रकारची सलामी दिली जाते या दोन्ही सलामी वीरांकडून. बॉलर सांगतो. बॉलर कोण? बॉलरचं नाव काय? आवाज नको. रुपेश आणि कोण रे तो? प्रदीप. स्ट्राईक वर कोण आहे? रुपेश. सलामीची जोडी मैदानामध्ये रुपेश आणि प्रदीप स्ट्राईकला येतो. रुपेश. पाहूया कशा प्रकारचा समाचार घेतला जातोय तो मिलिंद याच्या पहिल्या षटकाचा. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस सोहेर मार्याने सुरुवात येते पाहायला मिळते. अतिरिक्त स्वरूपात संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या होते बिनबाद 1 धावा.
चल 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 डबल येईल आडला डर आडला ना चल चल जा कोण नाही मस्त चल 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 दोन्ही कम अजून पडलेला जा यावेळेस मात्र पंच धावा कळवायचे आहेत. वाईट नाही ना एकूण 3 धावा आहेत ते खर्च केल्या जातात या चेंडूवरती. यावेळेस मात्र थोडस गरमागरमीचं वातावरण मैदानावरती पाहताना 30 धावा देखील आपण रोखू शकतो. मनोज याला याची कल्पना आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू टोलवला जातोय लेगच्या दिशेने. यावेळेस मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा वसूल केल्या जात आहेत या दोन्ही सलामीवीरांकडून. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. थोडासा नाखुश पाहायला मिळतोय तो ओमकार. यष्टीरक्षकाची कामगिरी करतोय. सलामीसाठी जो गेला होता ओमकार, तोच यावेळेस यष्टीरक्षकाची भूमिका चोखपणे पार पाडताना. मिलिंद याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काहीसं अपील केलं जातंय, परंतु पंच अपील फेटाळून लावताना 1 धाव वसूल केली जाते. धावसंख्येत 1 धावेची भर पडते. पहिल्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर. धावसंख्या होते ते आतापर्यंत 7 धावा. यावेळेस मात्र स्ट्राईकला असेल तो यावेळेस रुपेश प्रदीप. किती काढलं आणि या चेंडू दोन्ही सलामीवीरांकडून धावसंख्येत 3 धावांची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत बिनबाद 12 धावा. 19 पाहिजेत ना. 18 चेंडू 19 धावांची गरज. दुसरं षटक घेऊन येतो तो मनोज. डावकुराचा गोलंदाज. पाहूया कशा प्रकारचा चेंडू फेकला जातो या गोलंदाजाकडून. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. आणि यावेळेस मात्र सुंदर पद्धतीने धावबाद करण्याची संधी, परंतु येथे एक सुंदर पद्धतीने डाय मारली जाते या फलंदाजाकडून. एक जोखीम पत्करली जाते. मित्रा, एक धाव आपल्याला पाहिजे, परंतु आपला जीव देखील तितकाच मोलाचा आहे, हे देखील तू लक्षात ठेव. आणि यावेळेस मात्र अपील केलं गेलंय. पंचांनी बोट हवेमध्ये केलाय. पहिला धक्का मिळतोय. पहिला धक्का पाहायला मिळतोय तो प्रदीप याच्या रूपात. पहिला गडी बाद होतोय. हे कोण आउट झालं रे? रुपेश याच्या रूपात. दोघे पण सेम दिसतात. रुपेश याच्या रूपात पहिला धक्का मिळतोय तो सार्थक 11 या संघाला. यावेळेस नवीन फलंदाजी राहुल. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हा पहा जल्लोष जल्लोष पाहायला मिळतोय तो.
नाही तो धावत आहे तेव्हा समजलो त्याच्या धावत आला ना तेव्हा समजू एवढा जोरात नाही तो बॉल कधी आणि इथे मात्र आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय सार्थक इलेव्हन संघाकडून मॅन फ्रॉम राहुल. भावाची कॅच होती म्हणूनच भावाने सोडली. एक जीवदान दिलंय भावाने भावाला. यावेळेस मात्र निश्चितच सुरक पद्धतीने चेंडू फेकला गेला होता. मनोज याच्याकडून यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. धाव संख्या होते आतापर्यंत एक गडी बाद 16 धावा. अजून मात्र पुन्हा एकदा जकडून ठेवलं जात आहे. एका चोटीत प्रयत्न असेल. यावेळेस मात्र यष्टीरक्षक काहीसा गरमागरमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लाईनमॅन आपापली कामगिरी आपण चोखपणे पार पाडायची आहे. लाईनमॅन चोखपणे आपली कामगिरी पार पाडायची आहे. काही सामने शिल्लक आपलं सहकार्य आपल्याला मोलाचं असेल. पुन्हा एकदा मोठा राहुल याचा परंतु एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 17. 12 चेंडू 14 धावांची गरज. नवीन गोलंदाजी सज्ज सुनील. निर्णायक षटक सामन्याला कलाटणी देणार षटक सुनील याच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला जातो. चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 धावांची भर पडते. 4 धावांची भर पडते. धावसंख्या होते आतापर्यंत फल बघा त्यातलं दे. आणि या चेंडूचा समाचार घेतला जातोय तो 6 धावेने. धावसंख्येत 6 धावांची भर पडते. आता मात्र काहीसा औपचारिकता येते शिल्लक या चालू सामन्याची. धावसंख्या होते आतापर्यंत 21 धावा. अजून देखील 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना जर जिंकायचा असेल तर सुनील याला अचूक टप्प्यावरती उर्वरित चेंडू फेकावे लागतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का म्हणावा लागेल. मॅच अजून देखील दोन्ही संघांसाठी येथे संपलेली नाही आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील चालू सामन्यामध्ये विजयी ठरू शकतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. कोण रे? विराज. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो विराज. सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. थोडासा उशिरा येथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 येथे फेकताना येथे पाहायला मिळतोय तो सुनील. मागील चेंडूवरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होतो का तो. आणि या दोन्ही अजिंक्याचं वाचून दाखवतो ना. सलग 3 चेंडूंवरती जर 3 विकेट घेतल्या तर अजिंक्य शेठ धुंदोर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजासाठी एक खुश खबर असेल. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालंय. यापुढील चेंडू असेल तो
हॅट्रिक चेंडू पाहायला मिळेल सुनील याचा. पाहूया कशा प्रकारचा चेंडू फेकला जातोय तो सुनील याच्याकडून. नवीन फलंदाज असेल फलंदाजीसाठी फलंदाज असेल संतोष. पाहूया कशा प्रकारचा सामना करतोय तो सुनील याचा. अजून देखील सामना संपलेला नाही आहे. सुनील याचा पुढील चेंडू सामना करतोय तो संतोष. यावेळेस मात्र धावबाद करण्याची एक संधी होती. इथे मात्र एक धाव वसूल केली जाते. संतोष याच्याकडून धावसंख्येत एका धावेची भर पडते. अजून देखील या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावा झाले ते आतापर्यंत 22. तीन गडी बाद 22 धावा. सुनील याचा पुढील चेंडू सामना करतोय. चेंडू ढकलला जातोय. एक धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. पाहूया यावेळेस मात्र इथे जल्लोष पाहताना सार्थक 11 संघ थोडासा गडबडलेल्या अवस्थेमध्ये. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 23 धावा. एक बॉल आहे ना 7 पाहिजे ना. आत्ताचा डॉट गेला पाहिजे. तो मगाशी फालतूगिरी नाही ना करतो किपर. मॅच सोडायची नाही रे. यावेळेस मात्र याच गावचे पोलीस पाटील आणि त्यांचाच संघ सेमीफायनल मध्ये खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळताना संतोष साकपाळ. पाहूया त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतो का ते पाहायचंय. काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 7 पाहिजेत ना. 6 चेंडू 7 धावांची गरज. अतिशय चालू असलेला चुरशीचा सामना मैदानामध्ये. राहुल काहीसा कानमंत्र देताना आपल्या दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा माघारी परतताना. शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतोय तो. कोण संदेश ना रे. बॉलर नाव रे. बॉलरचं नाव काय. संदेश अंतिम षटक घेऊन येतोय. याच गोलंदाजाला हिरो ठरण्याची संधी असेल. अंतिम सामन्यामध्ये जर आपल्या संघाला दाखल करायचं असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे संतोष याच्यासाठी. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवला जातोय आणि चेंडू जातोय सरळ. चेंडू टोलवला जातोय तो 4 धावांसाठी. धावसंख्या 4 धावांची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत 3 गडी बाद 28 धावा. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. यावेळेस मात्र पोलीस पाटील आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना सुंदर फटका पाहायला मिळाला त्यांच्याकडून. निश्चितच 4 धावा. पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. लाईनमॅन लगेचच बॉल येते मैदानामध्ये फेकून द्यायचा आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करायची. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि यावेळेस मात्र स्कोरची बरोबरी होताना इथे पाहायला मिळत आहे. चेंडू असतील शिल्लक 3. धावा बनवाव्या लागतील त्या 1. यावेळेस मात्र फलंदाज कशा प्रकारचा जोखीम पत्करतोय ते पाहायचंय. 3 चेंडू एका धावेची गरज. 3 चेंडू एका धावेची गरज. यावेळेस मात्र धावबाद करण्याची संधी. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत. आणि या चालू सामन्यामध्ये विजयी संघ ठरतोय तो कोण रे. सार्थक 11 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. पहिला संघ दाखल झाला होता तो
चिन्मय राजे संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. खरं ते प्रीमियर लीग पर्व पहिलं अंतिम फेरीमध्ये दोन संघ आता आपल्याला इथे पाहायला मिळतात. ते चिन्मय राजे वर्सेस सार्थक 11 या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. ऐकात्रा देवी संघ थोडासा गचाळपणा आपल्याला महागत पडला, त्याचमुळे आपला संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं. या संघाला